खरं तर खूप आनंद होतोय, पण खूप भारी पण वाटतंय आणि आनंद पण होतोय. म्हणजे मी आणि वहिनींनी एवढे म्हणजे प्रचार केला सगळीकडून, तसेच ज्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला ते छान दिलं. तुझं शिक्षण काय झालेलं आहे, तुझा एकूण जीवन प्रवास कसा होता नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर आणि आता कसा वाटतं? मी बीकॉम गरड कॉलेजवर मी बीकॉम शिकते आणि कॉलेज करत करत मी जॉब करत होते CAच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून, आणि माझा पगार होता 7,000. आणि ते करत करत मी टाईम शेड्यूल माझं बरोबर करून मी माझं चालू होतं रोज. आणि मग अचानक SC महिला आरक्षण आलं, तेव्हा मग रमेश बारस्करांच्या त्यांनी म्हणजे उमेदवारी मला तेव्हा दिली. आणि त्याच्यानंतर माझं हे पण चालू झालं, प्रचार चालू झाला. जेवढ्या कॉलेजमध्ये म्हणजे फ्रेंड सर्कल असायचं, पण जेव्हा प्रचाराला गेलो आम्ही तेव्हा बाहेरची जनता पण मला ओळखायला लागली. अजून भरपूर ओळखी वाढल्या आणि त्यांनी पण मला खूप साथ दिली. खरं तर उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की तुझ्या विजयी सभेला ते येतील, काय वाटतं तुला? हो, नक्कीच येणार. त्यांनी शब्द दिलाय, साहेब शब्दाला पक्के आहेत आणि ते दिलायत म्हणजे येणार. ब्ल्यूप्रिंट काय असतं मोहोळच्या जनतेचा एवढ्या काही जास्त समस्या नाही आहेत. जसं रस्ते, त्यांच्या समस्या एवढ्याच आहेत की रस्ते, पाणी आणि सांडपाणीचं असेल आणि अंडरग्राऊंड गटारीचं, आणि तेही आम्ही लवकरात लवकर रमेशजी बारस्करांच्या आणि उमेदवारांच्या नेतृत्वात आम्ही त्याही सोडवू. दादा काय सांगाल? खरं तर अतिशय लहान मुलीला तुम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आणि आता तिला निवडून पण आणलेलं आहे. काय निकष होते हिची उमेदवारी निश्चित करण्यासाठी? या ठिकाणी मी ज्या प्रभागामध्ये ज्या गल्लीमध्ये वाढलो, गवत्या मारुती चौक, हा आमचा गवत्या मारुती चौक हा तिथल्या लोकांनी मला पाठिंबा दिला. 4 वेळा मला मोहोळ शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताने 1 नंबरच्या मताने निवडून दिला. आज देखील मला सगळ्यात जास्त या शहरात मतं पडलेली आहेत आणि याच भागातला उमेदवार असला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही किशोर वस्त्रे, सिद्धीचा भाऊ आहे, त्याच्याशी चर्चा केली आणि सिद्धीच्या घरामध्ये एक मिटिंग केली आणि मिटिंगमध्ये दोन्हीही बहिणीला बोलवलं, सिद्धी आणि सिद्धीची लहान बहीण. आणि लहान बहिणीचं वय 21 पूर्ण नव्हतं आणि सिद्धीचं 21 वय पूर्ण असल्यामुळं मी त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये मिटिंगमध्ये सांगितलं, सिद्धे तुला नगराध्यक्षाची उमेदवारी आहे आणि तुम्ही सगळीजण कामाला लागा, बाकी कशाची चिंता करू नका. अशा पद्धतीनं सिद्धी वस्त्रेची उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर केली. आणि एकीकडे सिद्धी वस्त्रे जॉब करते, शिक्षण तर BCom झालेलं आहे, शिक्षण घेत घेत जॉब करते CAच्या ठिकाणी आणि 7,000 रुपये फक्त महिन्याला पगार आहे. आणि दुसरीकडे क्षीरसागर फॅमिली 3दा विधानसभा लढवली, 1दा लोकसभा लढवली, कोट्ये रुपयाचं त्याने टॅक्स फक्त भरतात. आणि अशा बलाढ्य धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची सिद्धी वस्त्रे निवडून या मोहोळ शहरातल्या जनतेने दिली. मोहोळ शहरातल्या जनतेचं मी खूप खूप आभारी आहे. मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आणि सिद्धी वस्त्रे ही माझी मोठी मुलगी आहे. दुसरी मुलगी माझी आर्या. मला 2च मुली आहेत आणि सिद्धीचं शिक्षण BCom झालेलं आहे, MCom पोस्ट तिचं ॲडमिशन आहे आणि शिवाय ती CAच्या प्रॅक्टिशनर म्हणून काम पण करते. आणि जेव्हा मोहोळ नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाली, आरक्षण डिक्लेअर झालं, तेव्हा तिच्याकडे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असल्यामुळं आम्हाला रमेश बारस्करांनी प्रस्ताव दिला आमच्याकडे की बाबा असं महिला आरक्षण पडलेलं आहे. आणि त्यानंतर आमची सगळ्यांची मिटिंग झाली की बाबा सिद्धी त्याच्यामध्ये कॅपेबल बसणारी आहे आणि त्याच्यानंतर मग तिची उमेदवारी त्यांनी फिक्स केली. असं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.